महाभारत प्रतिगेची किंमत सीझन 1 एपिसोड 4 खूप वर्षपूर्वी भारतवर्षच्या प्राचीन भूमीत एक प्रतिज्ञेने संपूर्ण वंशची किस्मत बदलू लागली. देवव्रतने जे वाचन दिले होते ते फक्त हस्तिनापूरच्या राजमहल हलवून गेले नाही, ते कालच्या पलीकडे सुद्धा गुंजले. त्या क्षणपासून देवव्रतला भीष्म म्हणून उलाखले जाऊ लागले. तो मनुष्याने इच्छेपेक्षा कर्तव्य निवडला आणि सत्तेपेक्षा बलिदान. राजा शांतनू हस्तिनापूरला पडत आले. राणी सत्यवती त्यांच्या सोबत होती. संपूर्ण राज्य आनंदात बुडून गेले. रस्त्यावर ढोल तशा वाजले. गल्लेरियावरून फुले उदली. खूप वर्षानंतर पहिल्यांदा पृथ्वीवर शांती आली. राजा समाधानात दिसत होते, पण नियती हळूहळू मागच्या बाजूला चलत होती. भीष्म राजगद्दीच्या जवळ उभे होते, उत्तराधिकारी म्हणून नाही, पण रक्षक म्हणून. त्यांनी सैनिकांना प्रशिक्षण दिले, मंत्र्यांना सल्ला दिली आणि धर्मच्या पालन केले अटूट निश्चयाने. तरी एक सत्य कधी बोलू दाखवले गेले नाही. भीष्म कधी राजा होणार नव्हते आणि भीष्मांना कधी संतान होणार नव्हती. कुरु वंशच्या भविष्य आता संपूर्णपणे राणी सत्यवतीच्या पुत्रांवर आधारित होते. कालच्या प्रवाहात एक पुत्र जन्माला आला. त्याचे नाव होते चित्रंगदा. राज्यात पुन्हा उत्सव साजरा झाला. शेवटी हस्तिनापूरला एक वारिस मिळाला. चित्रंगदा एक शूर योद्धा म्हणून मोठा झाला. आत्मविश्वासे भरलेला आणि अभिमानाने भीष्म त्याच्यावर बारीक लक्ष ठेवते. त्याला मार्गदर्शन करत सवडीतून जेव्हा राजा शांतनू यांच्या या जगातून प्रवास संपला, तेव्हा मुकुट चित्रंगदाकडे गेला. भीष्म तरुण राज्यासमोर नमस्कार करू वकले. आपली प्रतिज्ञा संभलत आणि मघे सरकले. चित्रंगदाने धैर्याने राज्य संभलले. पण नियती सर्वदा लम कलच्छ राज्य देत नाही. एक शत्रू राजा त्याच्या समोर उभा राहिला आणि भयंकर युद्ध झाले. तलवार तलवारीला टकरावून लागल्या. चित्रंगदा पडला रणभूमीवर. पुन्हा एकदा हस्तिनापूरचे राजगद्दी रिकामी झाली. राजमहालात पुन्हा शोकच्च छाया पडल्या ते. अधिपेक्षाही जास्त राणी सत्यवतीने आपला पुत्र गमावला आणि राज्याने आपला राजा. पण आशा अजून संपूर्णपणे संपली नव्हती. सत्यवतीचा अजून एक पुत्र होता, विचित्रवीर्य. तो अजून लहान होता, राज्य करायला खूपच लहान. पुन्हा एकदा भीष्म पुढे आले. त्यांनी राजगद्दीच्या रक्षक म्हणून जबाबदारी घेतली. तरुण राजकुमाराच्या वतीने शिस्तीने, न्यायाने आणि बळने राज्य चलावले. वर्षा निघून गेली. विचित्रवीर्य तरुण झाला, स्वभावाने शांत. त्याच्या भावाची सारखही अग्नी त्याच्यात नव्हती आणि भीष्म सारखही बल पण नव्हती. तरीही तो कौरव वंशाची एकमेव उरलेली आशा होता. हे माहीत असताना भीष्मने आपल्यावर अजून एक कर्तव्य घेतले. तो राज्यासाठी पत्न्या शोधणार होता आणि वंशाच्या भविष्य सुरक्षित करणार होता. शेजार्य काशी राज्यात एक भव्य स्वयंवर घोषित झाला. 3 राजकुमारी, अंबा, अंबिका आणि अंबालिका. दूरदूरून राजा आणि राजकुमार अभिमानाने तिकारे जमले. भीष्म एकटे चले. वर म्हणून नाही, पण स्वयं नियती म्हणून. कोणी काही बोलण्याच्या आधी भीष्मने तिथे उपस्थित सगळ्या राज्यांना आव्हान दिले. त्यांनी सगळ्यांशी युद्ध केले. एक एक करून सगळे त्यांच्या समोर हरले आणि सर्वांच्या समोर भीष्म 3ही राजकुमारी घेऊन गेले. स्वतःसाठी नाही, पण आपल्या राज्यासाठी, संपूर्ण जाग
त्यांच्या शक्तीच्या साक्षी जला. पण नियती बहुधा शांतपणे निर्दयी असते. राजकुमारी अंबाच्या मनात एक गुप्त रहस्य होते. ती आधीपासून प्रेमात होती. राजा शल्व बारोबर जेव्हा भीष्मांना सत्य समजले तेव्हा त्यांनी समानने अंबाला सोडून दिले. पण शल्वने तिचा स्वीकार केला नाही. अंबाचे जीवन तुटून गेले. कर्तव्य आणि प्रेम यांच्यामध्ये जायला कुठेच जगह उरली नव्हती. म्हणून ती पुन्हा भीष्माकडे आली. यावेळी सुरक्षेसाठी नाही पण न्यायासाठी तिने मागणी केले की भीष्म तिच्याशी लग्न करावे. पण भीष्म ते करू शकत नव्हते. त्यांची प्रतिज्ञा अजूनही अतूट होती. ना लग्न, ना संतान, ना कोणतंही अपवाद. अंबाच्या दुःख क्रोधात बदलाले. तिने बदला घेण्याची शपथ घेतली. भीष्म विरुद्ध आणि नियती विरुद्ध सुद्धा एक द्वेष जन्मला आला जो गुंजणार होता कुरुक्षेत्रपर्यंत. या दरम्यान विचित्रवीर्याचे लग्न झाले. अंबिका आणि अंबालिका सोबत थोड्या वेळेसाठी हस्तिनापूरचे भविष्य सुरक्षित वतत होते. पण नियतीने पुन्हा एकदा घाव घटला. विचित्रवीर्य तरुण्यातच मरण पावले आणि मघे कोणतीही संतान ठेवली नाही. कुरुवंश आता संपण्याच्या कथ्यावर उभा होता. भीष्म अजूनही जीवित होते, बलशाली, अटळ, पण आपल्या प्रतिज्ञेत बंधेले, जे वंशाला आपल्या रक्ताने वाचवू शकत नव्हते. राणी सत्यवती समोर एक भयंकर सत्य उभे राहिले. भीष्मचे बलिदान राजगड्डी वाचवून गेले होते, पण भविष्य धोक्यात तकले होते. जेव्हा वंशाची दोर फक्त एक धाग्यावर लटकली होती तेव्हा तिने आपल्या भूतकाळातील एक रहस्य अथावले. एक असा निर्णय जो पिढ्या नियती बदलणार होता. महाभारतचा पुढचा अध्याय आता सुरू होणार होता. राज्यांच्या माध्यमातूनही, प्रतिज्ञांच्या माध्यमातूनही, पण जन्मच्या माध्यमातून. जर ही कथा तुम्हाला स्पर्शून गेली असेल आणि जर तुम्ही या प्रवासात पुढे चलायला इच्छुक असाल महाभारत सारख्या महाइतिहास सोबत, तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत चला जेव्हा नियती उघडते. एक कथा, एक वेला